नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सकाळ सकाळी आता चाललेलं असं कोपऱ्यात. तर मंडळी इतके दिवस तर आपण शेती चालू झाली असं 4-5 दिवस झाले, पण आपण एकसुद्धा लॉंग व्हिडिओ केलेला नाही. कारण सुद्धा तसं होता, सुरुवात केली तेव्हा गडबड होती आणि त्याच्यानंतर माका जरा बरं वाटत नाही होता. त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओ काय करू जमले नाही. शॉर्ट व्हिडिओ असंच मिनी व्लॉग असत ते सुद्धा टाकूक सुद्धा वेळ भेटायचो नाही, कारण की रात्री आमका व्हायची योग वगैरे आणि त्याच्यामुळे लावणीच्या ह्याच्यात त्याच्यामुळे व्हिडिओ टाकूक नाही. तर ते व्हिडिओ मी आता टाकीनच जेव्हा फ्री होईन तेव्हा. आजचा असा शेवटचा दिवस म्हटलं शेवटच्या दिवशी तरी करूया. त्याच्यासाठी आपण आता घराकडे गेले असं जुन्या घराकडची पूर्ण आपली शेती असं ती लावून झालेली असते आणि त्याच्यानंतर आपण येलो घराकडे. मग आजचा शेवटचा दिवस होईल असं वाटतं, कारण की फक्त वाफीचे 5 कोपरे आणि 2 मोठे कोपरे लावले आहेत. मग ते करूचे असत. तर त्याच्यासाठी आपण आता सुरुवात केलेली असं लावणीसाठी. तर काका आणि पप्पा खाली गेले आहेत, म्हटलं आपण आता खाली जाऊन आपण सुरुवात करूया. तर मग कसं काय होतं तर बघूया, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या आता कोकणातली लावणी कशी होतं तर बघा. तर चला मग. तर आपण आता कोपऱ्यात दिलो आणि कोपऱ्यात दिल्यानंतर काका आपले बघा ते गव्हात असताना आता पूर्ण येतात मेरेत, म्हणजे पाणी वगैरे जाऊन येणं आणि मेर नवीन बांधलेली असली आणि त्याच्यावर घालूसाठी. आणि ह्या ठिकाणी तर बघा थंय असा तो तरव तेवढंसं काढूच रवलो आणि हे 2 कोपरे मोठे आणि ही अशी लाईन पूर्ण 6 कोपऱ्यांची ती लावची असा. म्हणजे आजच्या दिवसात सपात असं वाटतं आणि बाकीची लावणी असताना ती लावणी केलेली तुमका दिसू शकता. तरी बघा आहे ना असं नाही बघा, हे मोठे मोठे कोपरे असतात ना ते कालच्या आमच्या दिवसात आम्ही केला त्याचे आपले मिनी व्लॉग असं ते येतले. तर अशा प्रकारे आता आपलं काम चालू असतं. तर काका आणि पप्पानी खाली ट्रॅक्टरला धरून घेऊन गेले, मग आता तकडे धरतात. तर आपण तकडे जाऊया. तर म्हणतो ना आमचा तर तरवणा काढून सपत दिलेलं असा. तर कोकणातल्या अनेक चालीरीती आणि परंपरा असतात आणि पद्धती असतात. त्याच्यातलीच एक परंपरा म्हणजे आपलं कोपरं जेव्हा तरव सपत येताना तेव्हा आपण तरव्यातून नारळ टाकलं जाता. हे सपवणीचं नारळ असं म्हटलं जातं ते का. तर त्याच्यासाठी म्हटलं आता नारळ हातात घेतलं आणि आपलं जरासंच रवलेलं ना कोपरं म्हटलं त्याच्यात टाकूया. तर कशा प्रकारे त्याच्यानंतर हे नारळाचं काय करूच असं माहिती. तर ह्यो नारळ नंतर फोडून हे घालू जाता. हे एक ह्या असा म्हणजे आपण तरव वगैरे काढला त्याच्यानंतर सुका समाधान राहण्यासाठी म्हणून या नारळ टाकलं जातं. तर मग आता ह्यो नारळ असा ना तो आपण टाकूया. तर नारळ आता टाकलेलं असा आणि आता मग आता तो तरव काढलं होतं त्याच्यानंतर भेटल्यानंतर तो फोडून खायचो. तर असं तो विषय असतो. तर आता मग जाऊया खाली. तर आपला काम चालू असं. तर वाफीचे कोपरे आपले चालू आहेत. काकाने आता जॉब धरले आणि मी पप्पाने बहिणी हे काय शेवटच्या डोका गेली आहे बहीण. हे पूर्ण एक कोपरं लावला, अजून काम बाकी असा पण आता सुरुवात केलेली असं. वाफीचे कोपरे करतो प्रयत्न असा. वरसून 6 कोपरे असतात काकाने धरल्याने आणि सगळे पप्पाने वर्षू मेऱ्या काढतात. आता आपला लावणी वगैरे 3 कोपऱ्याची केली आणि आता त्याच्यानंतर ना आता आपण भाकरीगाव गेलो. तर सगळेजण भाकरीगाव बसले. तुमका दाखवत आहे तरी बघा. तर आज भाकरी काय तुमका दाखवत आहे. तर आज असा वास असा जरा मटण आणि भाकरी असा. तर बघा सगळीजण बसले एकदम मेरीवरच बसला. आपल्या कोपऱ्यातच आणले. चल आई ये, चल भाकरी खाऊ घ्या आपली. चल तर आता भाकरी खाऊया चला. बघा आपल्याकडे सुद्धा येईल भाकरी, मटण आणि भाकरी. फायनली आपलं तरव काढून संपलेलं असतं. तर शेवटचा रावला आणि आपण मगाशी जो नारळ टाकलेलं ना त्या ठिकाणी असा. तर या नारळाचं विशेष म्हणजे आता ह्यो नारळ असा ना तो आपण जी काय अवजारं वापरतो आपण शेतीत ना त्याच्यानंतर शेवटी फोडायचो आणि त्याच्यानंतरचा खोबरा खायचा असं विषय असता. तर आता मग ह्यो नारळ बघा, नारळ असा ना तो आता उचलायचो आणि नंतर मग ठेवायचो असं विषय आता. आता नारळ झालो का नंतर मग आपल्याला लावून पूर्ण करूचा. आजच्या दिवसात मग शेत आपलं पूर्ण होतं ना. माझ्याकडे ती तर म्हणतो ना आमचं शेवटचा कोपरा आणि शेवटच्या कोपऱ्यात बहिणीने म्हटल्यावर मी वाईट जरा ट्रॅक्टर धरून बघते. तर पोरगी कशापेक्षा कमी नसता या बहिणीने आमच्या दाखवून दिलं ना. तर आता ट्रॅक्टर धरला ना तर गरगर आता आहे ना ट्रॅक्टर पिंजवलं. आमचं शेवटचंच कोपरं असा आणि एवढंच आता ही माणसं आमची लावणी करून बसली आहेत.
तर बघू शकतात कशी लावणी हिरवीगार वाटतं. पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आता लावणी करून झालेली असा आणि ह्यो शेवटचं कोपरं ओलेलं असा. तर मग ह्यो कोपरं झाल्यानंतर आपली फायनली आपलं शेवट होतं. आता याची लावणी करूची कारण उकळी पण सगळा काम होतं म्हणून जरा वेळ झालो. तर आता बहिणी ट्रॅक्टर धरून झाल्यानंतर मी सुद्धा वाईट धरतले शेवट करूया आपलं. संपता अजून एक आपल्या कोकणातली पद्धत म्हणजे बैलाक आधी पेंडे दिले जातात. हे दोन असतात ना, ते दोन बैलाक पेंडे दिले जातात आणि ते दोन पेंडे दिल्यानंतर त्याचे तट्टे घातले जातात. तर बैल थोडंसं खाल्यानंतर हे जो असतात ना ते कोपऱ्यात लावले जातात. तर आता मग त्याच्यासाठी म्हटलं हे पेंडे असं ते बैलाच्या मुखात दाखवायचे आणि त्याच्यानंतर मग कोपऱ्यात न्यायचे आणि त्याचे तट्टे घालायचे, अशी पद्धत असा. मग त्याच्यासाठी आता वरती वारा घराकडे येईल आहे. आता बैलाक दोन पेंडे दाखवूया, त्याच्यानंतर मग कोपऱ्यात न्यायला. तर वाड्यातील आपलं बैल बघा, ते बघा ते अशा प्रकारे वायच बैलांना अर्धी खाल्लेले असतात आणि त्याच्यानंतर मग काकू असा आपली ती तट्टे घालतली. तर असे कोकणातले पद्धती असतात, ते तट्टे कसे घातले तसं दाखवतलं. तर हे बघा असे पेंडे केलेले आहेत, ते आता कोपऱ्यात खाली नेतं. हे बघा कसे लावले जातात ते. तर अशा प्रकारे करायचं आणि त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे टाकलं जातं आणि तट्टे केले जातात. तर म्हणजे जुन्या काळात ना असे वेगळ्या प्रकारचे ह्या असायचे तट्टे तेंगा म्हणायचे, तांदूळ ठेवले जायचे आणि तशाच प्रकारे हे तट्टे नाव घातले जातात. तर काकून आपल्या तर तट्टे घातले नसतात. हे कोकणातले अनेक असे विविध परंपरा असतात की आणि पद्धती असतात जे आपल्या एक माहिती नाहीत पण आपल्या व्हिडिओतनं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता ह्यो कोपरा आपलं शेवटचं असा म्हटलं तरी हरकत नाही, मोठं कोपरं असा. तर आता लावतात आणि ही लावणी वगैरे झाली ना का मग तर जर उरलो तरच मग त्या कोपऱ्यात करूचं असं आणि नंतर मग संपवणी आपली करूची असा. फायनली आपली आता पूर्ण लावणी झालेली असा. तर लावणीचा आजचा तो शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात तो शेवटचं कोपरं लावून झालो आणि आज संपूर्ण लावणी आपली पूर्ण झाली. तर जुन्या घरापासून सुरुवात केलेली तर आपल्या घराकडे पूर्ण झालेली असतात. तर संपूर्ण व्लॉग आपलं तुम्ही बघू शकता आणि व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आज पूर्ण झालेली असं आपली लावणी करून तर पूर्ण व्लॉगमध्ये आपली वेगवेगळी पद्धती परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडत असते ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको. आता भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये.